22 वर्षांचा प्रदीर्घ कार्यकाळ म्हणजेच 22 वर्षांची एक हाती सत्ता आणि याच सत्तेच्या खुर्चीत बसून तब्बल 2000 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा खळबळजनक आरोप। हे गंभीर आरोप होत आहेत पुणे महानगरपालिकेचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यावर। ज्या खांद्यावर पुण्याच्या विकासाचा नकाशा आखण्याची जबाबदारी होती त्याच हातांनी भ्रष्टाचाराचं जाळं विणलंय का? पुण्याला स्मार्ट सिटी बनवण्याचं स्वप्न दाखवताना वाघमारेंनी स्वतःची तिजोरी भरली आहे का? मुंबई उच्च न्यायालयाच्या एका दणक्याने आता संपूर्ण प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत। पण नक्की काय आहे हे प्रकरण? 2000 कोटींचा तो गौडबंगाल काय आहे? प्रशांत वाघमारे यांच्यावरच हे आरोप का होत आहेत आणि कोर्टाच्या या निर्णयामुळे वाघमारेंच्या अडचणी कशा वाढणार आहेत हे सगळं समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। 2016 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्रशांत वाघमारे यांच्या विरोधात एक सविस्तर तक्रार दाखल करण्यात आली होती। या तक्रारीत पुराव्यांसह असा दावा करण्यात आला होता की प्रशांत वाघमारे यांनी शहर अभियंता या पदावर असताना आपल्या ज्ञात उत्पन्नापेक्षा कित्येक पटीने जास्त संपत्ती जमा केली आहे आणि ह्या बाबतीत त्यांची चौकशी करण्यात यावी। आणि ही तक्रार दाखल केली होती सामाजिक कार्यकर्ते तानाजी गंभीर यांनी। प्रशांत वाघमारे हे पुणे महानगरपालिकेचे माजी शहर अभियंता आहेत। त्यांनी सुमारे 22 वर्षांहून अधिक काळ पुणे महानगरपालिकेत शहर अभियंता म्हणून काम पाहिलं होतं आणि 31 जानेवारी 2025 रोजी ते रिटायर्ड झाले आहेत। त्यांच्याच कार्यकाळात पुण्यातील अनेक मोठे रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधांचे निर्णय घेतले जात होते, त्यामुळे प्रशासनात त्यांचं मोठं वजन होतं। पण ह्याच वजनाचा फायदा त्यांनी स्वतःसाठी करून घेतला अशी कुणकुण तानाजी गंभीर यांना लागली आणि त्यांनी ACB कडे अशी तक्रार दाखल केली। तक्रार मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वाघमारे यांची डिस्क्रीट एन्क्वायरी म्हणजेच गोपनीय चौकशी सुरू केली। या चौकशीत ACB ला काही धक्कादायक बाबी आढळल्या, जसं की वाघमारे यांच्या कुटुंबाची जीवनशैली त्यांच्या पगाराशी सुसंगत नव्हती, महागडे फ्लॅट्स ज्यांची किंमत कोटींच्या घरात आहे अशा गाड्या आणि त्यांच्या मुलांचा परदेशातील शिक्षणाचा खर्च, शिवाय त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांचे मूल्य कोट्यवधींच्या घरात होतं। शिवाय ACBच्या प्राथमिक चौकशीत असं आढळलं की वाघमारे आणि त्यांच्या कुटुंबियांकडे त्यांच्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा कित्येक पटीने जास्त मालमत्ता आहे। जेव्हा ACB विभागाने त्यांना मालमत्तेचा हिशोब मागितला तेव्हा त्यांनी सहकार्य केलं नाही। मुलाच्या शिक्षणावर झालेला कोट्यावधींचा खर्च आणि परदेश वाऱ्यांचा सोर्स त्यांनी स्पष्ट केला नाही, चौकशीत सहकार्य सुद्धा केलं नाही। आता इतके भक्कम पुरावे सापडल्यावर त्यांनी वाघमारे यांची ओपन एन्क्वायरी म्हणजेच खुली चौकशी करण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे परवानगी मागितली। आता नियमानुसार क्लास 1 अधिकाऱ्याची जर चौकशी करायची असेल तर विभाग प्रमुखाची संमती लागते आणि इथेच खरा घोळ झाला। 2019 मध्ये तत्कालीन आयुक्त सौरभ राव यांनी प्रशांत वाघमारेंना त्यांची ओपन एन्क्वायरी करण्याची परवानगी नाकारली आणि वर असा युक्तिवाद केला की तक्रारीत काहीही तथ्य नाही। यामुळे हे प्रकरण बरीच वर्ष तिथंच अडकून पडलं। पण ह्या सगळ्या दरम्यान तानाजी गंभीर गप्प बसले नाहीत। त्यांनी माहिती अधिकारात कागदपत्र गोळा केली आणि त्यातून एक धक्कादायक गोष्ट समोर आली। प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी प्रशांत वाघमारे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळेच त्यांची खुली चौकशी नाकारण्यात आली होती। प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेलं। गंभीर यांनी याचिकेमध्ये असा दावा केलाय की महापालिका आयुक्तांनी दिलेला क्लीन चिटचा आदेश बेकायदेशीर आहे। मग न्यायालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आणि थेट प्रश्न उपस्थित केले की जर ACBला चौकशी करायची आहे तर प्रशासन त्यांना का रोखतंय? आणि मग मुंबई उच्च न्यायालयाने आयुक्तांचा तो जुना आदेश आता रद्द केलाय आणि ACBला खुली चौकशी करण्याचे स्पष्ट आदेश दिलेत। वाघमारे हे तब्बल 22 वर्ष पुण्याच्या शहर अभियंता या महत्त्वाच्या पदावर होते। ह्या 22 वर्षात ना त्यांना प्रमोशन मिळालं ना त्यांची बदली झाली। पुण्याचे सर्व बिल्डर्स, बांधकाम परवानग्या, FSI आणि TDR यांचे निर्णय त्यांच्या सहीने व्हायचे आणि 22 वर्षांच्या सेवेत असताना त्यांनी ही 2000 कोटींची माया
जमवली असा आरोप होतोय। आरोपानुसार ही 2000 कोटींची रक्कम रोख स्वरूपात नसून ती जमीन, फार्म हाऊस, आलिशान फ्लॅट्स आणि विविध कंपन्यांमधील शेअर्सच्या स्वरूपात गुंतवण्यात आली आहे। शिवाय वाघमारे यांच्या पत्नी आणि मुलांच्या नावावर अनेक व्यावसायिक संस्था नोंदणीकृत आहेत। या संस्थांमध्ये संशयास्पद रकमांचे व्यवहार झाल्याचा आरोप आहे। पुण्यातील गेल्या 2 दशकातील मोठ्या विकास कामांमध्ये आणि TDR घोटाळ्यांमध्येही वाघमारेंनी मोठं कमिशन घेतल्याचा संशय तानाजी यांनी व्यक्त केलाय। दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने आता ACBला वाघमारेंची ओपन एन्क्वायरी करण्याचे आदेश दिले आहेत। याचा अर्थ ACB आता कायदेशीररित्या त्यांच्या घराची झडती घेऊ शकते आणि बँक खाती सील करू शकते। जर या चौकशीत 2000 कोटींपैकी काही रकमेचाही ठोस पुरावा सापडला तर वाघमारेंवर थेट फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही होऊ शकते। न्यायालयाने तत्कालीन आयुक्तांनी वाघमारेंना वाचवण्यासाठी दिलेला आदेश आता रद्द केल्याने महापालिकेतील इतर मोठ्या अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले। तर हे होतं पुणे महानगरपालिकेच्या इतिहासातलं आत्तापर्यंतचं सर्वात मोठं 2000 कोटींचं कथित साम्राज्य आणि त्याभोवती आवळला गेलेला कायद्याचा पाश। ज्या खुर्चीवर बसून शहराचा विकास व्हायला हवा होता तिथे बसून स्वतःचा विकास केला गेला का, हा प्रश्न आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पण तुम्हाला काय वाटतं, प्रशांत वाघमारे खरंच या प्रकरणात दोषी असतील की त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप होत आहेत? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका।